अमरावती शहरातील फेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर बिच्चू टेकडी परिसरात रविवारी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास अश्रुधुरांच्या नळकांडीमुळे मोठी खळबळ उडाली। अचानक फुटलेल्या नळकांडीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। धुरामुळे घरामध्ये बसलेल्या नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला, तर रस्त्यावर जाणाऱ्यांना डोळ्यात जळजळ आणि आग होऊ लागल्याने सर्वत्र एकच धडपड उडाली। काही नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली, तर काहींनी तोंडाला रुमाल बांधून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच फेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 2 तास परिसरात तणावाचे वातावरण होते। शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। सुरुवातीला हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते, मात्र पोलिसांनी शांततेने परिस्थितीचे नियंत्रणात आणून तपास घेतला। अखेर रात्री 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार कुतूहलपोटी घडल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी नागरिकांना दिलासा दिला। या प्रकरणामागे कोणताही दहशतवादी किंवा गुन्हेगारी हेतू नसून एका 15 वर्षीय मुलाच्या कुतूहलातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे। संबंधित मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी SRPFच्या व्हॉलीबॉल मैदानावर गेला असता त्याला एक अश्रुधुरांची नळकांडी आढळली। कुतूहलापोटी त्याने ती घरी आणली। रात्री जेवण झाल्यानंतर सुमारे 10 वाजता तो त्या नळकांडीसोबत खेळू लागला, मात्र अचानक ती नळकांडी फुटली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागले। धुरामुळे घरातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांची ताडंबळ उडाली। डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित अल्पवयीन मुलाची चौकशी केली। मुलाने आपण खेळताना मैदानावर सापडलेली नळकांडी कुतूहलापोटी घरी आणल्याने सांगितले। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे। परिसरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती।